नमस्कार. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. अशा ओजस्वी आणि तेजस्वी शब्दात गोविंदाग्रजांनी ज्या प्रदेशाचे गौरवगान लिहिले त्या महाराष्ट्राचे हे हिरक महोत्सवी वर्ष. पाहता पाहता संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येऊन 60 वर्षे झाली. एका प्रदेशाचा विचार करता 60 वर्षे हा तसा काही फार मोठा काळ नाही, परंतु तंत्रज्ञान युगात वावरणाऱ्या आणि गुगल हा गुरु आणि विकिपीडिया हे विद्यापीठ मानत त्यावरील माहितीलाच ज्ञान समजणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकंदरीत स्मृती स्वभावाचा विचार करता हा हिरक महोत्सवी महाराष्ट्र कोणाच्या आणि कोणत्या विचारधनाच्या बळावरती ताठ मानेने उभा आहे हे तरुण पिढीला नीटपणे कळायला हवे. हा प्रदेश जसा दगडांचा आणि फुलांचा आहे तसाच विचार आणि विवेकाचाही आहे याचीही जाणीव त्यांना व्हायला हवी. या भावनेतून हिरक महोत्सवी महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण करणाऱ्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, कॉम्रेड शरद पाटील, डॉक्टर आह साळुंखे, डॉक्टर रावसाहेब कसबे, शेषराव मोरे अशा सखोल अभ्यासातून आपले मूलभूत चिंतन मांडणाऱ्या विचारवंतांच्या निवडक विचारधनाचा परिचय तरुण पिढीला करून देण्याचा प्रयत्न आम्ही युवा मनवंतर या डिजिटल माध्यमातून करत आहोत. प्रखर बुद्धिवादी दृष्टिकोनातून परखड पद्धतीने समाज जीवनातील महत्वपूर्ण विषयांची तर्ककठोर चिकित्सा करणारे अलौकिक प्रज्ञावंत नरहर कुरुंदकर यांच्या निवडक ग्रंथांच्या परिचयाने ही दीर्घ मालिका ऑगस्ट महिन्यात सुरू झालेली आहे. परिचय नरहर कुरुंदकरांच्या विचारधनाशी या मालिकेत आतापर्यंत शिवरात्र, जागर, हैदराबाद, विमोचन आणि विसर्जन, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य, त्रिवेणी, धार आणि काठ, मागोवा आणि आकलन अशा 8 पुस्तकांचा परिचय मान्यवर अभ्यासकांनी करून दिलेला आहे. आजच्या भागात नरहर कुरुंदकरांच्या अतिशय महत्वाच्या मनुस्मृती काही विचार या ग्रंथाचा परिचय आपणाला करून घ्यायचा आहे. आणि हा परिचय करून देणारे मान्यवर आहेत श्रीयुत प्रसन्न जोशी, मुंबई. मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियातील सर्वाधिक प्रभावी चेहरा म्हणजे प्रसन्न जोशी. M.Com, MA अशी वाणिज्य आणि मानव्य विद्या या दोन्ही शाखेत त्यांनी पदवी संपादन केलेली आहे. पत्रकारिता व जनसंज्ञापन हा त्यांच्या चिंतनाचा विषय असला तरी सामरिक शास्त्रासारख्या महत्वपूर्ण विषयातही त्यांनी MA ची पदवी मिळवलेली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारितेतील 15 वर्षांहून अधिकचा अनुभव त्यांच्याकडे आहे. ABP माझा च्या लोकप्रिय अशा माझा विशेष या चर्चात्मक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, असंख्य मुलाखती व परिसंवादाच्या सूत्रसंचालनाचा विशेष अनुभव. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची गाजलेली मुलाखत त्यांनी घेतलेली आहे. एकीकडे इलेक्ट्रॉनिक मीडियात वावरत असतानाही विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकात त्यांनी अनेक विषयांवर मोजके परंतु महत्वाचे प्रासंगिक लेखनही केलेले आहे. फेसबुक सारख्या समाज माध्यमाचा त्यांनी प्रसंग घटनारूप भाष्य करण्यासाठी कल्पक उपयोग केलेला आहे. संवाद माध्यम या विषयावर अनेक संस्थांमध्ये व्याख्याने दिलेली आहेत. 24x7 असे पत्रकाराचे जॉब प्रोफाईल असतानाही वाचन, लेखन, चिंतनासाठी ते आवर्जून वेळ काढतात. यामुळेच एवढा व्यस्त दिनक्रम असतानाही त्यांचे सध्या PhD साठीचे संशोधन सुरू असून लवकरच आपणाला नमस्कार मी डॉक्टर प्रसन्न जोशी ही उद्घोषणा ऐकायला मिळणार आहे. त्यांच्यासारख्या आउट ऑफ बॉक्स विचार करणाऱ्या पत्रकाराने नरहर कुरुंदकरांच्या अतिशय महत्वाच्या पुस्तकावर केलेली विवेचक मांडणी ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत.
युवा मनवंतर परिवाराच्या वतीने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आपण त्यांच्या मांडणीचे हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा बाळगतो. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. नांदेडचे विश्वाधार देशमुख जे नरहर कुरुंदकरांच्या विचारांच्या प्रचाराचं प्रसाराचं काम करतात, त्यांनी गेल्या वर्षी माझ्याशी संवाद आणि संपर्क साधला. हेतू हा की नरहर कुरुंदकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या कार्याचा एक मागोवा आपण घेता येईल आणि त्यानिमित्तानं नव्यानं कुरुंदकरांची भेट घेता येईल, त्यांच्या विचारांची भेट घेता येईल. या हेतून त्यांनी एक मालिका, विचारधनाची मालिका सुरू केली. नरहर कुरुंदकरांच्या वारशाच्या, विचारांच्या, वैचारिक वारशाच्या या विषयाबद्दलची एक मालिका तयार केली आणि त्यामध्ये एक आयडिया अशी होती की प्रत्येक जण जे या मालिकेमध्ये जोडले जातील त्यांना एक पुस्तक नरहर कुरुंदकरांचं दिलं जाईल आणि त्याबद्दल त्यांनी आपलं मत मांडायचं आहे, असं साधारणपणे स्वरूप मला सांगण्यात आलं होतं. आणि मला विषय देण्यात आला होता, आता इथे कॅमेरा बरोबर बघताना अक्षर तुम्हाला उलटी दिसणार आहेत. विषय आहे मनुस्मृती, काही विचार, नरहर कुरुंदकर. मी या पुस्तकाबद्दल आणि त्या अनुषंगाने या विषयाबद्दल बोलताना पहिल्यांदा काही भूमिका स्पष्ट करावी लागेल. माझी भूमिका ही प्रश्नकर्त्याची आहे. त्याची काही कारण आहेत. एक म्हणजे मनुस्मृती या विषयाबाबतीत बोलण्याकरता सगळ्यात आधी तुमचं संस्कृतवर प्रभुत्व हवं. ते झाल्यानंतर तुमचं प्राच्यविद्या, प्राचीन भारत या विषयाचा काही एक दीर्घ आणि सखोल अभ्यासाची गरज आहे. ती माझी तितकीशी नाही. संस्कृतशी तर माझा परिचय अगदीच वरवरचा आहे आणि राहता राहिला प्राच्यविद्येचा आणि प्राचीन भारताचा अभ्यास, तर तो सुद्धा माझा स्पर्धा परीक्षांच्या निमित्तानं, पाठ्यपुस्तकातून, अनुषंगिक वाचनातून जेवढा झालाय तेवढाच झालेला आहे. त्यामुळे मनुस्मृतीबद्दल भाष्य करत असताना मी जे इतरांनी लिहून ठेवलेले आहे किंवा उदाहरणार्थ जसं की पुस्तक मला देण्यात आलेले, मी त्याचाच आधार घेतलेला आहे. एक. दुसरी गोष्ट, माझी या बोलण्याची चौकट ही मी फक्त या पुस्तकापुरता ठेवलेली आहे. त्यामुळे शक्यतो मी पुस्तकाच्या पलीकडे आणखी कोणाची अवतरणं उद्धृत करणार नाहीये, काही संदर्भ देणार नाहीये. त्याचं कारण मी मनुस्मृतीचं विश्लेषण करत बसणार नाहीये. नरहर कुरुंदकरांनी जे लिहून ठेवलेले, जे तुम्ही नंतर या पुस्तकात वाचू शकता, त्याबद्दलची माझी मतं मांडायचा आणि माझे प्रश्न प्रामुख्याने मांडायचा मी प्रयत्न करतोय. त्याचं एक सूत्र आहे, माझ्या बोलण्याच्या पुरता मी त्याचं एक सूत्र ठरवलेलं आहे. ते सूत्र असं की आजही आजच्या भारतामध्ये सुद्धा आणि जगामध्ये सुद्धा जिथे न्याय व्यवस्थेने, राज्य व्यवस्थेने, आता आज लोकशाही राज्य व्यवस्था आहे, एकेकाळी काय राजेशाही होती, ती राज्य व्यवस्था होती. यांनी आखून दिले आजच्या काळातले कायदे सुद्धा अंमलबजावणी जेव्हा की एवढा त्रास होतो, अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी उद्भवतात, लागू होतातच असं नाही आणि त्याबद्दलचे असंख्य कोर्ट केसेस कसे चालू आहे ते वगैरे आपण बघतोच आहोत. अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे जो आपण 5,000 वर्षाबद्दल बोलत असतो, 3,500 ते 5,000 वर्षापर्यंत, त्या काळात अशी कुठली तरी एक कायदे व्यवस्था कोणीतरी एक माणूस तयार करतो, ती लागू होते, संपूर्ण भारतभर लागू होते आणि चालू राहते. या प्रिमाइसच्या बाबतीत माझ्या मनात नेहमीच प्रश्न राहिले. नंतर जेव्हा कुरुंदकरांबद्दल मी हे वाचन केलं पुस्तकाचं, त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की कुरुंदकरांना पण ते बोध पडलेले असणार, योगायोगानं मला पडलेले, ते कुरुंदकरांना आधी पडलेले, याचा अर्थ हा एक भाग. दुसरा भाग असा की आतापर्यंत मनुस्मृती, जाती व्यवस्थेचा सगळा विचारव्यूह हा एका विशिष्ट घटकाला गृहीत धरून त्याचं सगळं डिस्कशन करण्यात आलेलं आहे. तो म्हणजे मनुवादी किंवा वर्णवर्चस्ववादी असा ब्राह्मण वर्ग किंवा ब्राह्मण समूह, जो मनुवादी वर्णवर्चस्ववादी आहे, अशा प्रकारे डिस्कशन साधारण आपल्याला बघायला मिळतं. ते जसं आपल्याला काही मान्यवरांचं बघायला मिळतं, तसं विविध प्रकारच्या चळवळींमध्ये सुद्धा बघायला मिळतं. माझा जो या पुस्तक, आपण दरवेळी लक्षात ठेवा, माझ्या बोलण्याचा संपूर्ण बेस हे पुस्तक आहे. तर माझा मांडण्याचा मुद्दा हा प्रामुख्यानं ही व्यवस्था अंमलबजावणीमध्ये कशी काय आली, ती चालू कशी राहिली आणि त्याला कोणी विरोध कसा नाही केला, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यामुळे आता मी काही बेसिक तुम्हाला माझ्या बोलण्याची चौकट कशी बघावी ते मी तुम्हाला सांगितलं आणि मी आता माझा विषय सुरू करतो. मला काय म्हणायचं आहे, मी काही नोट्स पण घेतलेल्या, त्यामुळे मध्ये मध्ये मी खाली बघेन, कारण मी सगळं काही मला एकदम पाठ होणार नाही, त्यामुळे मी काही नोट्सचे आकडे काढून ठेवलेले मला काय म्हणायचंय. मी सुरुवात करणारे सरळ 171 आणि 172 पानावरती काही मुद्दे की जे माझ्या सगळ्या बोलण्याचा बेसच आहे जवळपास. मी काही सगळं वाचून नाही दाखवणार, 2 पानं आहेत ती तुम्हालाच वाचावी लागतील. 171 आणि 172 तुम्ही सुद्धा बघू शकता तुमच्याकडे. त्यातलं एक वाक्य फार महत्वाचं आहे.
ते वाक्य असं, ब्राह्मण, आणि हे नरहर कुरुंकर त्यांच्या पुस्तकात लिहितात, ब्राह्मण वर्ग वर्ण व्यवस्थेचा अभिमानी व समर्थक राहिला हे खरेच आहे. ब्राह्मणांनी या व्यवस्थेचा लाभ घेतला, समर्थन केलं, ती व्यवस्था राबवली, बळकट करण्याचा प्रयत्न केला, टिकवण्याचा प्रयत्न केला, हे सारे खरेच आहे. पण हे सारे मान्य केले तरी वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली असा मात्र याचा अर्थ होत नाही. समाज व्यवस्था निर्माण करण्याचं, आणि हे वाक्य खूप महत्वाचं आहे, माझ्या अख्ख्या बोलण्याचं सार आणि मला जे प्रश्न उपस्थित करायचे ते या वाक्यात आहेत. समाज व्यवस्था निर्माण करण्याचे, टिकवण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांच्या जवळ कधीच नव्हते. ग्रंथाचा अभ्यास करताना जी व्यवस्था संपूर्णपणे ब्राह्मणांच्या हिताची दिसते, ती व्यवस्था व्यवहारात ब्राह्मणांना पुष्कळ सवलती देणारी असली तरी वाटते तितकी हिताची नव्हती. व्यवहारात अशी व्यवस्था निर्माण करणं ब्राह्मणांच्या ताकदीत नव्हते, स्वतःहून ती त्यांनी तशी निर्माण केलेली नव्हती, हे तपासणी करताना स्पष्ट होते. पुढे ते लिहितात, धन संपत्ती व्यापार वैश्यांच्या हाती आणि राज्य शस्त्र सत्ता क्षत्रियांच्या हाती, आपण पूज्य व श्रेष्ठ आहोत पण दक्षिणेचे अधिकारी व परावलंबी आहोत, ही मांडणी ब्राह्मण करीत नसतो, वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, पुढचे काही मुद्दे ते इतर आहेत, पण माझी बेसिक वाक्य मी जी वाचली ती जास्त महत्वाची. तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून सुद्धा बघू शकता की मी कोणत्या याच्यावरती भर दिला. आता पुढची काही वाक्य, वैश्य व्यापार करणार, पैसा मिळवणार, क्वचित तो जहागीरदार राजा होण्याचा प्रयत्न करणार, धन सत्ता ज्याच्या हाती आहे ती सोडून ब्राह्मण होण्यात त्याला रस नसतो. ब्राह्मणांचं मात्र तसं नाही. सगळ्या समाजात 5% आसपास असणारा ब्राह्मण वर्ग, पण त्याचा चरितार्थ वेदाध्ययनावर कधी चालला नाही. भिक्षा व दक्षिणा मागत गावोगाव हिंडणारे ब्राह्मणांचे तांडे पूर्वापार चालत आलेले आहेत. कुरुंकर असं लिहितात. सैन्यात जाणे, चढणे, जहागीर मिळवणे, राजा होणे ही धडपड फक्त पेशवाई ब्राह्मणाची नव्हती. महाभारतात द्रोण, कृप, अश्वत्थामा ही सुद्धा मंडळी. सत्तास्थानी जाण्याची धडपड ब्राह्मणांची सदैव चालू आहे. व्यापारातही ब्राह्मण जाणार, व्यापारातही ब्राह्मण घुसणार, ब्राह्मण सावकारी करणार, ही अवघड कामे जमत नाहीत असे दिसले तर पाणी भरणे, स्वयंपाक करणे हा उद्योग करणार. भारतभर स्वयंपाकी पाहणारी मोठ्या प्रमाणात ब्राह्मण आहेत. मोठ्यांच्या आश्रयानं राहणं, त्यांचं मनोरंजन करणं, आपला चरितार्थ चालवणं ब्राह्मण करीत आलेले आहेत. या सगळ्या गोष्टी, इतर सगळ्या उद्योगांबद्दल सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. आणि पुढचं वाक्य, 2000 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सनाच्या आरंभीही हे चालत. सगळ्या ब्राह्मणांचा चरितार्थ वेदाध्ययन व दक्षिणावर चालत नाही. 2000 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सनाच्या आरंभीही चालत नसेल. अगदी वेदकाळात गेलो तरी आपल्याला हे चित्र दिसते की ब्राह्मण वेगवेगळे उद्योगधंदे करत आहेत, वगैरे वगैरे. पुढचं सगळं तुम्ही ते वाचू शकता. आता इकडे प्रश्न आपल्याला असा उपस्थित होतो, जे मी वेळोवेळी पुन्हा पुन्हा सारखं दुरुक्ती होणार आहे, त्याची पुनरुक्ती होणार. म्हणजे आपण काही गोष्टी मान्य कराव्या लागतील. एक, आजच्या भारतामध्ये सुद्धा ब्राह्मण अल्पसंख्य आहेत जातीने, महाराष्ट्र सुद्धा, म्हणजे आपल्याकडे अनेक त्याचा उल्लेख करताना 3.5% वगैरे केला जातो. ब्राह्मणांनी सुद्धा त्याच्याबद्दल काही फार आक्षेप घेतला नाही, एखाद दुसरा टक्का इकडे तिकडे होईल, पण साधारणपणे भारतात सुद्धा. आता सर्वसाधारण लॉजिक नुसार तुम्ही मागे गेला की गोष्टी कमी असतात. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची लोकसंख्या 30 कोटीच्या आसपास होती, आता ती 130 कोटीच्या 130 कोटीच्या पलीकडे गेली. या न्यायाने आज भारतात, महाराष्ट्रात ब्राह्मण एक अमुक संख्येचे असतील तर ते 2-2.5 हजार वर्षापूर्वी आणखी कमी संख्येचे असणार. थोडेफार जास्त जर की असले, जरी आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी विचार केला तरी, कारण नंतर असंही उल्लेख कोणीतरी करू शकतं की ब्राह्मणांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचा जातीक्षय झाला आणि ते खालच्या जातीत गेले, वगैरे वगैरे, असं सगळं सुद्धा मानलं तरी सुद्धा ब्राह्मण इतक्या मोठ्या संख्येने असू शकत नाही, असं कोणी दावा पण केलेला नाही, नरहर कुरुंकर सुद्धा करत नाही. मग प्रश्न असा आहे, जे कुरुंकरांनी लिहिलेलं आहे, की अशी व्यवस्था तयार करून राबवण्याची ताकद त्यांच्या अंगात, क्षमता त्यांच्या नव्हती. मग माझा पुढचा प्रश्न उपस्थित होतो, जे नंतर पुढे मी आणखी काही पानांच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून सुद्धा देईल, की मला असं वाटतं कुरुंकरांना सुद्धा मुद्दे पटलेले आहेत, पण कुरुंकरांनी का या विषयावरती जास्त स्पष्ट लिहिलेलं नाही, याच्याबद्दल मला प्रश्न येतात. आता कुरुंकर हयात नाहीयेत, म्हणजे मला असं दिसतंय की कुरुंकरांना कळलेलं आहे प्रॉब्लेम काय, तो कळलेला आहे, पण त्याच्यावरती ते 1-2 वाक्य फक्त लिहितात आणि पुढे जातात. ते प्रश्न आणखी शार्प नाही करत, ते फक्त असं सोडतायत किंवा अगदी अशा प्रकारे हात घालून त्या प्रश्नाला स्पर्श करतायत. त्यामुळे वस्तुतः या व्हिडिओ नंतर जर का कुरुंकर प्रतिष्ठानानं किंवा कुरुंकर प्रेमींनी, जाती, संस्था, इतिहासाच्या अभ्यासकांनी जर का यावर प्रकाश टाकला तर बरं पडेल, म्हणजे प्रश्नांची उत्तरं मिळतील. मुद्दा आहे अशी व्यवस्था तयार करण्याचा आणि राबवण्याचा. आता पुढचा एक मुद्दा, तो सुद्धा याच्यामध्ये आलेला, मी ते सगळा उद्धृत करत बसणार नाहीये. साधारणपणे मनूच्या बाबतीत मांडणी अशी होते की एक मनू, त्याने लिहिली मनुस्मृती, त्याची अंमलबजावणी झाली, 30,000 वर्ष काय असेल ती चालत आली. मी हे पुस्तक वाचा, तुम्ही तज्ञांशी बोला, मनू एक होता की अनेक होता, मनू जातीने, म्हणजे आता जात वर्ण ह्याच्यात व्याख्येमध्ये मी जात नाही, क्षत्रिय होता की ब्राह्मण होता याच्याबद्दल सुद्धा दावे प्रतिदावे केले जातात, वगैरे. प्रश्न असा आहे
आणि या ठिकाणी मी उद्धृत करणार आहे सच्चिदानंद शेवडे यांना, हिंदुत्ववादी सच्चिदानंद शेवडे, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे. आणि माझा त्यांच्याशी फोन सुद्धा झाला की मी तुमचं बोलणं कोट करू का, कारण त्यांनी एकदा माझ्याशी याच विषयावर डिस्कस करताना ते असं या शब्दात म्हणाले होते, आणि ते आपण प्रतिकात्मक अर्थाने घेतलं पाहिजे, की मनुस्मृतीनं ब्राह्मणांना फक्त नमस्कार ठेवलेला आहे, बाकी काही फार नाही आहे. किंबहुना मनुस्मृतीनुसार जर का ब्राह्मणांनी वागायचं ठरवलं तर अवघड होऊन असेल. ते माझ्याशी बोलले होते, आजही मी त्यांच्याशी बोललो याबद्दल. आणि मनुस्मृतीचं जे काही माझं अगदी प्रायमरी वाचन आहे, नरहर कुरुंकरनं वाचले, बाकीच्यांना वाचलंय, ब्राह्मणांची तुलनेनं भौतिक प्रगती मनुस्मृतीच्या माध्यमातून होत नाही असा माझा समज आहे, आणि कदाचित बाकीचे सुद्धा त्याच्याशी सहमती दाखवू शकते. म्हणजे मनुस्मृती हवी असं ब्राह्मणही म्हणणार नाही जर का मनुस्मृती वाचली त्यांनी. तर भौतिक अर्थानं आज जे यश आजच्या या आधुनिक पुरोगामी प्रोग्रेसिव्ह स्टेटमध्ये आपण सगळे, राज्य सरकार केंद्र सरकार कोणाचंही असो, ही पॉलिटिकल भूमिका नाहीये, कुणाचंही असो, आपण काही फ्रेमवर्क ऍक्सेप्ट केलेला आहे, त्यामध्ये जगायचं असेल तर तुम्हाला जुने कायदे नाही, तुम्हाला नवीन कायद्यानुसार जावं लागेल, घटनेनुसार जावं लागेल. आणि ही कंपल्शन नाहीये, तुम्ही इच्छेने सुद्धा जर का मनुस्मृती आणायचा प्रयत्न केला तर ती तुमच्याच विरोधात जाणारी आहे, तुम्हाला जगताच येणार नाही. त्यांनी जे काही बंधनं टाकलेली आणि जगायचं म्हटले तसं जगायचं म्हटलं तर. आता एक भाग. आता प्रश्न असा आहे की अशी ही मनुस्मृती, जिचं अगदी ढोबळमानानं वर्णन सगळ्यांनी केलेलं आहे, ती त्रैवर्णिकांचं प्रामुख्यानं हित बघते, त्यातही ब्राह्मणांकडे अधिक लक्ष देते. कुरुंकरांनीच ते लिहिलेलं आहे. त्यानंतर क्षत्रिय आणि वैश्यांचं बघते. बाकीचे मग त्याच्यात मग विवाहाची बंधनं, सामाजिक बंधनं, अधिकार, उच्च नीचता कुणाला कशा प्रकारे आहेत, शूद्रांवरती काय अन्याय केलेले आहेत, राहण्या पिण्याच्या सवयींच्या बाबतीत कसं लिहिलेलं आहे, संतती कुणाकडनं कशी झाली, त्याला काय नाव द्यायची, ते सगळ्या टेक्निकल बाबी मला त्याच्यात जायचंच नाही. कारण माझा बेसिक विषय आहे मनुस्मृती लागू कशी होऊ शकते. पुन्हा एकदा, भारतामध्ये कसं आहे आता स्थिती आपण पाहतो, आपल्या आधुनिक जगामध्ये एक नेशन स्टेट असते, त्याचे 3 खांब असतात, ज्युडिशियरी असते, एक्झिक्युटिव्ह असतं, आणि संसद असते. ज्युडिशियरीची अंमलबजावणी होण्यासाठी, ज्याचं सर्वोच्च टोक म्हणजे घटना, त्या घटनेमुळे हे 3 स्तंभ आहेत. ज्युडिशियरीची अंमलबजावणी होण्यासाठी एक पार्लमेंट पण आहे. पार्लमेंटमुळे ज्युडिशियरी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ज्युडिशियरी पण, हे कायदे बरोबर आहेत की नाही बघायला, पण साधारणपणे ज्युडिशियरी जे काही कायदे देते, कोर्ट जे काही निर्णय देतं ते लागू करायला तेवढीच ताकदवान पार्लमेंट सुद्धा आहे. पार्लमेंट कायदे करते, ज्युडिशियरी ते राबवण्याचा प्रयत्न करते, पण हे एकमेकांमधली देवाणघेवाण आहे, कारण त्या दोघांवरती प्रभाव टाकत असतात. याच्या जोडीला एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी पण आहे. या गोष्टी जर का नसतील तर नुसते कायदे लिहून होत नाही, ते एक्झिक्यूट करायला व्यवस्था लागते. घटना एक्झिक्यूट करायला व्यवस्था लागते. कोणती व्यवस्था? संसद आहे. संसद जुन्या कायद्यांना जर का ते अन्यायकारी असेल तर रिपील केले जातात, बदल केले जातात, नवीन कायदे आणले जातात. संसदेनेच काहीतरी वेगळा कायदा केला तर त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाचा नियंत्रण असतं, आणि त्यातून पार होणारे चांगले कायदे जे लोकांच्या हिताचे, ते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन आहे, पोलीस आहेत, सगळे दंडविधान पण आहे जर का तुम्ही कायदे भंग केले तर. आणि त्या कायद्यांना सगळ्यांकडनं प्रामुख्यानं स्वीकारार्हता आहे, कारण ते बायस नाही आहेत. आता प्रश्न आपल्याला पुढचा बघावा लागतो. मग मनुस्मृतीची उघड आणि जे कुरुंकरांचं, माझं कोणतंही वाक्य हे माझं नसून कुरुंकरांचं थेट मी उद्धृत करतोय, किंवा मी जे बोलले ते मला पुस्तकामध्ये दाखवतील, कारण मी 5 नंबरच वगैरे केलेले आहे, नमूद केलेले. तर मग थेट ब्राह्मणांसाठीची इतकी हितैषी असणारी मनुस्मृती, इतकं प्रॉमिनन्स देणारी मनुस्मृती क्षत्रिय कशी स्वीकारतात? तसं क्षत्रियांनी स्वीकारलंय का? चला परत एकदा कुरुंकरांकडे जाऊया. मी जातोय 5 नंबर 65 वर. माफ करा, 74 वर जावं लागेल. खूप 5 नंबरवर मी खुणा विण्या करून ठेवलेला, त्याच्यामुळे येस. त्यामुळे जर का ही मनुस्मृती इतकी, म्हणजे असं काही होतं का की क्षत्रिय आणि बाकीचे वर्ण ब्राह्मणांना फक्त पूजनीयच मानत होते आणि ते म्हणतील तसं ऐकत होते? एक असा दबाव होता त्यांचा की त्याच्यामुळे बाकीचे वर्ण, अगदी क्षत्रिय सुद्धा, राजे सुद्धा ऐकतच होते, फक्त सबमिटच होत होते, असं काही आहे का? काय म्हणतात कुरुंकर? पान क्रमांक 74. प्राचीन काळापासून क्षत्रिय वर्ग आणि ब्राह्मण वर्ग यांच्यामध्ये स्पर्धा होती, हे खरेच आहे. क्षत्रिय लढवय्ये आणि राजे ते संपत्ती धारण करणारे, दान करणारे, ब्राह्मणे दान घेणारे, एका अर्थी क्षत्रियांचे आश्रित, पण ब्राह्मण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत, क्षत्रियांच्या पेक्षाही स्वतःला श्रेष्ठ समजत. हे ब्राह्मण वरिष्ठत्व सोयीचे असेल तेव्हा, आता बघा, हे ब्राह्मण वरिष्ठत्व सोयीचे असेल तेव्हा क्षत्रिय मान्य करीत, गैरसोयीचे असेल तेव्हा नाकारेत. यामुळे 2 वर्णांच्या मध्ये अतिशय दीर्घकाळ चाललेली स्पर्धा होती, हे खरेच आहे.
ब्राह्मणांचे सारे मोठेपण उपनयन संस्कार आणि वेदविद्या यामुळे निर्माण होते. क्षत्रियांचा उपनयन संस्कार होय असे आणि ते वेदविद्येचे अधिकारी सुद्धा होते. वेदविद्येत प्रवेश करणारे क्षत्रिय सदा सर्वदा ब्राह्मणांचे मोठेपण मनापासून काय म्हणून स्वीकारतील असं कुरुंकर विचारतायत. आता ह्याच्या पुढे त्यांनी जायला पाहिजे होतं, ते कुरुंकर का जात नाही मात्र विचारला पाहिजे. हा त्यांचा काही पॉलिटिकल करेक्टपणा होता का माहित नाही. त्यामुळे क्षत्रियांच्या तोंडी ब्राह्मणांची अवहेलना व ब्राह्मणांच्या तोंडी क्षत्रियांची अवहेलना असणारी वाक्ये हिंदू धर्म वाङ्मयात जागोजाग पसरली आहेत असं कुरुंकर म्हणतात. ऐतरेय ब्राह्मणात अशी स्पष्टपणे नोंद आहे की दान देणारा म्हणून क्षत्रिय हा दान घेणाऱ्या ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहे. ऐतरेय ब्राह्मण ऋग्वेदाचे ब्राह्मण आहे. यजुर्वेदाचे ब्राह्मण जर असे म्हणते तर तो क्षत्रियांचे मोठेपण सांगणारा अर्थवाद म्हणता आला असता. क्षत्रियांनी वारंवार, मी मधली वाक्य घेतो, क्षत्रियांनी वारंवार हे बोलून दाखवले आहे की अध्यात्म ज्ञान म्हणजे मोक्ष विद्या क्षत्रियांची आहे. ब्रह्मज्ञान प्रथम क्षत्रियांच्याकडे होते, त्यांच्याकडून ते ब्राह्मणांच्याकडे गेले असे क्षत्रिय राजे म्हणताना दिसतात. क्षत्रियांच्याकडे शिष्य, त्याच्या पुढे कंसात लिहितात, बृहदारण्यक 6/2/8 छांदोग्य ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी ब्राह्मण म्हणून जात, ब्राह्मण क्षत्रियांकडे जात. लक्षात घ्या काय म्हणतात कुरुंकर. क्षत्रियत्व हे सर्वश्रेष्ठ आहे असल्या प्रकारचे उल्लेख शतपथ ब्राह्मणापासून प्राचीन उपनिषदांच्या पर्यंत अनेकदा दाखवता येतात. वशिष्ठ आणि विश्वामित्र स्पर्धा आहे, त्यात विश्वामित्र क्षत्रिय आहे, जनक अजात शत्रू हे तर ब्रह्मविद्येचे ज्ञाती आहेतच, पण महाभारतातील वेदविद्येचा आणि मोक्षविद्येचा सर्वात मोठा तज्ञ भीष्म क्षत्रिय आहे. ब्राह्मणांची अतिशय लाडकी कथा परशुरामाची एक, निष्क्षत्रिय केली परशुरामानं वगैरे वगैरे, ब्राह्मणांचं मोठेपण स्थापित केलं वगैरे वगैरे. बाकीच्या ते पुन्हा त्याच्यावरचेच काही मुद्दे आहेत. यामुळे कोणता वर्ण श्रेष्ठ या मुद्द्यावर ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यात अतिप्राचीन काळापासून स्पर्धा चालू आहे व सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ जो मोक्ष त्याची विद्या मूळची आमची असे क्षत्रिय मानत यावर वाद घालण्याचे कारण नाही. कुरुंकर म्हणतात, पान क्रमांक 75. या स्पर्धेचे स्वरूप काय? वेदज्ञ ऋचाकार यज्ञविद क्षत्रिय आहेत, ब्रह्मविद्य क्षत्रिय म्हणून वैदिकांचा जो ज्ञानाचा साठा त्यात बरोबरीचे भागीदार आपण असून शिवाय राजे आहोत म्हणून आपण श्रेष्ठ आहोत असे क्षत्रियांचे म्हणणे. आपण क्षत्रियांच्या पेक्षा वरचढ आहोत हे असे कोणत्या आधारे ब्राह्मण सांगणार? कुरुंकर विचारतायत. हे प्रश्न विचारून कुरुंकर काय सांगू पाहतायत? कुरुंकर आपल्यामध्ये नाही येत, नाही तर कुरुंकराने विचारता आलं असतं की कुरुंकर तुम्ही काहीतरी बोलू पाहताय पण तुम्ही बोलत नाही आहात. मी ब्राह्मण म्हणून मी श्रेष्ठ आहे यापेक्षा ब्राह्मणांच्या जवळ क्षत्रियांपेक्षा आपला मोठेपणा सांगणारा दुसरा युक्तिवाद नव्हता. पुढे ठीक आहे, पुढचे जे काही मुद्दे असतील ते आता, म्हणजे थोडक्यात कुरुंकर असं म्हणतात, हे जरी खरं असलं की क्षत्रियांनी मान्य केली मनुस्मृती, ब्राह्मणांना दान धर्म दिले, ब्राह्मणाचं श्रेष्ठत्व मान्य केलं, टेक्निकली स्पीकिंग काय ब्राह्मण पहिला वर्ण, क्षत्रिय दुसरा वर्ण, तिसरा वैश्यांचा, तरी सुद्धा क्षत्रिय पूर्ण सबमिट नव्हते झाले ब्राह्मणांना. संघर्ष होत होता, श्रेष्ठत्वाची जाणीव दोन्हीकडे होत होती आणि कुरुंकर म्हणतात ते श्रेष्ठत्व राबवण्याचं अंमलबजावणीची सामर्थ्य, इच्छा, आकांक्षा क्षत्रियांकडे होती, ब्राह्मणांकडे असू शकत नाही. त्याचे कारण मी पण एक सांगितलं, लोकसंख्या. संख्या किती आहे तुमची? सैन्य कुठून उभारणार? दंड विधान आणण्यासाठी तुमची ताकद काय आहे? ती तुमची तितकी नव्हती. कुरुंकरच सांगतायत, उल्लेख करतायत. मग माझा प्रश्न असा तयार होतो की आपण अगदी सोप्या आकलनासाठी धरून चालू. मनु आहे, मनुने लिहिला ग्रंथ, ग्रंथाचा प्रचार प्रसार झाला. बरं विचार करा, 2,500-3,000 वर्षापूर्वी, 4,000 वर्षापूर्वी त्या ग्रंथाचा इतक्या सहजपणे कसा काय प्रसार प्रचार झाला? असा होऊ शकतो जसाच्या तसा, बाकीचे काहीच नाहीये. आणि ह्याच्याबद्दल पुन्हा आम्हाला, मी या शेवड्याच्या बद्दल बोलत होतो त्यावेळी शेवड्यांनी असा एक प्रश्न विचारला की थोडी गुगलीच टाकली त्यांनी, की जर का अशा प्रकारची एक स्मृती सगळ्या या भूखंडामध्ये, मी त्याला देश म्हणत नाही आता, तेव्हा बद्दल बोलतोय आपण, भूखंडावरती जर का लागू होत असेल तर भारत हे एक राष्ट्र नव्हते जे नंतर ब्रिटिशांनी करून दिले, या दाव्याचं तुम्ही काय करणार आहात? मला त्या क्षणी त्याचं उत्तर सुचलं नाही, कारण त्याच्यामध्ये पुन्हा एकाच स्वरूपाची राष्ट्रराज्य विविध होती, त्यांना आपण एक मानायचा हा पुन्हा प्रश्न आहे. आता मी त्यांच्याशी वाद नाही घातला, कारण छोटी छोटी राष्ट्रराज्य, म्हणजे जसं युरोपमध्ये बेसिक युरोपियन आयडेंटिटी बद्दल समानता, सहमती आहे, पण वेगवेगळी राष्ट्रराज्य तिकडे आहेत. तसंच भारतात असेल, पण तो मुद्दा नाहीये माझा. मुद्दा मनूच्या प्रसाराचा पण नाही. माझा मुद्दा असा आहे, मग एवढ्या मोठ्या भूखंडावरती ही स्मृती अंमलबजावणी कशी सुरू झाली, हा एक. दुसरा भाग, याच्यामध्ये स्वतः कुरुंकर सुद्धा अनेक ठिकाणी त्यांच्या दाखल्यामधून दिसतं की तिथले अन्याय असणारे कायदे मोठ्या प्रमाणात आहेत. काही बाबतीत अगदी, काही बाबतीत काय खूप ठिकाणी तर उघड भेदभाव करणारे आहेत. बंड नाही होणार त्यांच्या विरोधात. आणि तिकडे दिसतंय तो समाज, कुरुंकर एका ठिकाणी लिहितात,
त्यांना दिसत होतं की आपण कलियुगाच्या अशा एका टप्प्यावरती आहोत जिकडे समाजाचा ऱ्हास होतोय, कशाही प्रकारचे संबंध होत आहेत, जाती व्यवस्था. असं नाहीये की जाती व्यवस्था शुद्ध ठेवण्यासाठी केलेली नव्हती, त्याचमुळे संकरबिंकर होत होते, ते दिसत होते. त्याच्यावरती किमान आणखी काही नियंत्रण असावं म्हणून मनुस्मृती कर्त्याने तसा विचार केला असं, अशी मांडणी या पुस्तकात आहे. मग प्रश्न असा पडतो, याच्यातले अनेकदा गोष्टी केवळ मनासारख्या मनुस्मृतीने लिहिलेल्या आहेत, पण त्या तशा अंमलबजावणीत होत्या का, आणि जर का त्या असतील तर मग तिची अंमलबजावणी कशी झाली, असं कसं होऊ शकतं? बंड कसं नाही झालं? मग बंड चिरडण्यात आलं होतं का? या अशा कायद्यांना अनुमती होती का राज्य शासन व्यवस्थेची, आणि ऍट व्हॉट कॉस्ट ती तशी का होऊ दिली गेली? हे प्रश्न आहेत. हे प्रश्न कुरूंकरांनी कदाचित अप्रत्याने बहुधा आपल्या प्रेक्षकांवरती, आपल्या वाचकांवरती सोडले असतील की तुम्ही याच्यावरती विचार करावा. माझा त्याच्यामुळे प्रश्न असा पडतो की मनुस्मृतीचा विचार करत असताना आपल्याला अंमलबजावणी बाबतीत विचार केला पाहिजे. आपण मनुस्मृती तर निषेधार्ह आहेच आणि म्हणून ती आजही जाळली जाते, पण त्याच वेळी ही व्यवस्था अशी टिकू कशी शकली, आणि टिकवण्याच्या बाबतीत नेमके हितसंबंध कोणत्या प्रकारचे होते, त्याची काळजी व्हायली गेली का? आणि त्याचीच एक वेगळ्या स्वरूपाची थोडी डायल्युटेड आवृत्ती आपल्याला आजही आजूबाजूला दिसते का? हा अशा प्रकारे शोषित संबंध वर्ग हा अजूनही आपल्याला बघायला मिळतो का? हे माझ्यामध्ये आपण असं मानूयात की कुरूंकर हे प्रश्न आपल्यावरती सोपवतात, आणि हा प्रश्न मी उपस्थित करतोय. याशिवाय मी जसं म्हणालो की मी आणखी एक रेफरन्ससाठी जातो पान क्रमांक 76 वरती, कारण मला एकदम काही मुद्दे पाठ नाहीये, कारण याच्यात खूप सुटे एका ठिकाणी आले. कारण कुरूंकरांनी हे पुस्तक मनुस्मृतीच्या सकल आकलनाबद्दल लिहिलेलं आहे. मी त्याच्यातला एक छोटासा भाग उचललेला आहे, त्यामुळे मला थोडंसं याच्यात मागे पुढे जाऊन बघावं लागेल. तेवढं तुम्ही प्रेक्षक मला मोठ्या मनाने माझी ही चूक पोटात घालाल किंवा मला उभा द्याल अशी मी आशा बाळगतो. एक पुढचा मुद्दा आपण आणखी घेऊयात. वेदविद्या जाणाऱ्या क्षत्रियांचा संस्कार लोक घडवून आणणे ब्राह्मणांच्या ताकदीतच नव्हते. जर वेदविद्या केवळ ब्राह्मणांच्या जवळच असती आणि ब्राह्मणांनी दिल्याशिवाय वेद मिळणारच नाही अशी परिस्थिती असती, तर जे आम्हास विरोध करतील त्यांची मौंज करणार नाही, त्यांना वेद देणार नाही असे ब्राह्मण म्हणू शकले असते. पण परिस्थिती अशी नाही. वेदविद्या क्षत्रियांच्या जवळ सुद्धा ब्राह्मणांनी वेद दिला तर तो हवाच आहे, पण त्यांनी वेद दिला नाही तर अडेल अशी वेळ क्षत्रियांवर येण्याचे काही कारण नव्हते. काही क्षत्रियमुळे संस्कार लोप झाल्यामुळे शूद्र झाली असे मनुस्मृतीचे मत आहे. संस्कार लोपामुळे क्षत्रियांचा एक शूद्र झाला हे सांगताना आपण काय सांगतो आहोत, तर मनु जे म्हणतो ते सामाजिक व ऐतिहासिक सत्य आहे हे कबूल करतो आहोत. तसेच तर मनु संस्कार लोपाने ब्राह्मण शूद्र होतात असंही म्हणतो. हा आधार घेऊन मुळात शूद्र ब्राह्मण होते असे आपण म्हणणार आहोत का? संस्कार लोप झाल्यामुळे जे क्षत्रिय शूद्र झाले त्यांची तात्पुरती यादीही मनुस्मृतीत आहे. या क्षत्रिय शूद्र झालेल्या क्षत्रिय कुळांमध्ये यवन, शक, पारद, पल्लव, चीन इत्यादींचा उल्लेख आहे वगैरे वगैरे. इथे अनेक ठिकाणी तो रेफरन्स येतोय. म्हणजे मी ह्या सगळ्या एकूण हे किती पुस्तक पानांचं आहे, 184 पानांचं 85 पानांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये मी ही निवडलेली काही पानं आहेत, त्याच्यातून मला या सगळ्या पुस्तकाचा एक वेगळा अँगल दिसतो. कुरूंकरांमध्ये तो प्रश्न चमकून गेला होता, ती मांडणी डोक्यात येत होती की हे टिकलं कसं. टिकण्यावरती त्यांनी फक्त तो ब्लर अशी भूमिका मांडलेली की व्यवस्था होती, एकमेकांची काळजी घेणार होती म्हणून ती राबली. मला तेवढ्यापुरतं ते पटत नाहीये. इतकी ओव्हर्टली उघड अन्याय करणारी जर काही व्यवस्था असेल तर त्याच्या विरोधात ही बंड झाली होती का? नसतील झाली तर का नाही झाली? असतील तर कोणी चिरडली? चिरडण्याची ताकद कोणाकडे होती? असे जुलमी कायदे ज्याच्यात म्हणजे जसं आपल्याला म्हटलं जातं की याच्यात ब्राह्मणांची ऐहिक प्रगती फार होणार नव्हती. तुम्ही लक्षात घ्या, दान मिळेल, कोणकोणती यज्ञ केली जातील, त्या सगळ्या गोष्टी होतील, पण मी ऐहिक प्रगती म्हणजे केवळ पैशाची, धनसंपत्तीची म्हणत नाही, मी अधिकारांची प्रगती सुद्धा म्हणतोय. ती प्रगती त्यांना प्रामुख्यानं शास्ता वर्ग त्यांच्या पोझिशनला मान्यता देत नाही तोपर्यंत त्यांची ती प्रगतीच होऊ शकत नाही. भले त्यांचे मोठमोठे मठ असतील, भले मोठमोठी त्यांच्या सत्तेचे केंद्र असतील, त्याला अधिमान्यता देणारा एक वेगळा वर्ग आहे. म्हणजे या सगळ्या व्यवस्थेला तोडणारा एक वर्ग आहे, म्हणजे तेव्हाचा क्षत्रिय वर्ग, जो ब्राह्मण क्षत्रिय संघर्षाबद्दल कुरूंकर म्हणालेले आहे. मग नेमकं अडलं काय होतं? काही ठिकाणी ते असा उल्लेख करतात, संघर्ष झाले, आणि आपण इतिहासात सुद्धा ते बघत आलेलो आहोत, महाभारतात सुद्धा बघितलेले आपण. मग पुढे काय झालं? पुढे ते झालं का नाही? आणखी पुढे का गेलं नाही? हा मात्र प्रश्न आहे. आणि मी जसं म्हणालो की माझ्याकडे काही सरळ उत्तरं नाहीत, कारण मुळात त्या काळाबद्दलचं प्रचंड वाचन आपल्याला करावं लागेल. म्हणजे मी काही दावे नाही करत काही संघर्ष झालाच नाही, पण माझं म्हणणं मग ते टिकलं कसं
हा सगळा डिस्कोर्स हा फक्त एका जाती वर्ण वर्चस्वाचा इतिहास आहे, दोन जाती वर्ण वर्चस्वाचा इतिहास आहे, की एका जातीचा फक्त चेहरा पुढे आहे आणि वर्ण वर्चस्वाच्या या सगळ्या व्यवस्थेला पाठिंबा देणारा वर्ग वेगळा आहे का, ते आपल्याला बघावं लागेल, शोधावं लागेल आणि त्यावरती विचार करावा लागेल. अर्थात हे म्हणत असताना त्यांनी एका ठिकाणी ज्योतिबा फुलेंचा उल्लेख केलेला आहे की ज्योतिबा साधारणपणे अशी मांडणी करतात की ब्राह्मण आले, बाहेरून आले, त्यांनी इथल्या सगळ्या क्षेत्रपती शब्द लक्षात घ्या, क्षेत्रपतींना त्यांनी शूद्र ठरवलं वगैरे वगैरे ती मांडणी केली. आणि त्याच्यावर ते म्हणतात की आपल्याला ज्योतिबांच्या स्ट्रॅटेजीचा विचार केला पाहिजे, भूमिकेचा विचार केला पाहिजे, कारण त्यांना सुद्धा एका प्रचंड मोठ्या मिथकाशी लढायचं होतं. मुद्दा महत्वाचाच आहे. 132 पान तिकडचा सुद्धा एखादा रेफरन्स असेल. मी म्हणजे पुन्हा पुन्हा या विषयावरती रिट्रीट करतोय, त्याचा आणखी एक इकडे दाखला आहे. मनुचे अधिकार सांगतो, ज्या सोयी सांगतो ते सारे विवेचन ब्राह्मण वर्णाचे अधिकार व सोयींचे विवेचन. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण, त्यापैकी शूद्र हे संस्कारी आहेत, द्विजन आहेत, तेव्हा म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांचे हितसंबंध जपावे अशी अपेक्षा आहे, पण म्हणून ते करीत नाही. आणि पुढे बाकीच्या काही गोष्टी असतील ते. ब्राह्मणांचे हक्क खूप मोठे होते, राहत आले, पण स्मृती सांगतात ते सर्वच अधिकार व्यवहारात त्यांना मिळालेले नाहीत. विशेषतः क्षत्रियांच्या हिताविरोधी असणारे हक्क व्यवहारात प्राय पदरात पडत नसत. त्यामुळे उद्या जर का कोणी म्हटलं की ब्राह्मणांचा वर्चस्व एवढा होता की इतर वर्णांकडे काही पर्यायच नव्हता ऐकण्याशिवाय, तर तसं नाही. कुरुंकर असं म्हणतात, ब्राह्मणांचे हक्क खूप मोठे होते, राहत आले, पण स्मृती सांगतात ते सर्वच अधिकार व्यवहारात त्यांना मिळाले नाहीत. विशेषतः क्षत्रियांच्या हिताविरोधी असणारे हक्क व्यवहारात म्हणजे साधारणतः जनरली पदरात पडत नसत. परंपरांना सांभाळणाऱ्या या 2 वर्णांच्या मध्ये तणाव येईल. अशा वेळी मनूची इच्छा काही असो, जेवढे क्षत्रियांना पटेल तेवढेच ब्राह्मणांच्या पदरात पडत. आता मग प्रश्न असा होतो की हा एकांगी वर्चस्व नाहीये, ही सगळी व्यवस्था ही 2 वर्णांच्या संघर्ष, साहचर्य, सुसंवाद, समन्वय याचं हे परिणिती आहे. आणि मग मी आता काही बाकीचं फार वाचत बसणार नाही, कारण मी पुन्हा मग ती रिट्रेटच करत बसेल. मग प्रश्न असा आहे की मग ह्या सगळ्या आकलनाच्या मांडणी करताना आपण अंमलबजावणीकडे जर का लक्ष दिलं नाही तर आपलं आकलन तोकडं पडेल. मला कल्पना आहे असे काही पॉलिटिकल इम्प्लिकेशन्स आहेत, सगळ्या गोष्टींना स्पर्श करता येण्याला अनेक कंगोरे आहेत, पण माझ्या मते जर का वस्तुनिष्ठपणे आपल्याला याचं आकलन करायचं असेल तर आपल्याला मनुस्मृतीपुरता या पुस्तकापुरता विचार करून चालणार नाही. कोणी काही लिहू शकतं, त्यावेळी सुद्धा लिहू शकत होते किमान 3 वर्णांपैकी किमान ब्राह्मण वर्ण. नुसतं लिहिण्याने काही होत नाही. तुम्ही लिहिल्यानंतर अंमलबजावणीसाठी तुमची स्वतःची ताकद, तुमच्या क्लॅनची, तुमच्या रेसची ताकद असावी लागते, लोकसंख्येचा पाठिंबा असावा लागतो, किंवा तुमचा विचार इतरांना इतका पटलेला आहे की त्यांनी संपूर्ण समर्पण करून तुमचा विचार स्वीकारलेला आहे. ते पण इकडे दिसत नाही. कुरुंकरच म्हणतात की संघर्ष होत होता, राजे क्षत्रिय होते, ब्राह्मण राजे तुलनेनं कमी आपल्याला दिसतात इतिहासामध्ये नावं. मग अशा वेळी ही व्यवस्था टिकवण्यामागे कोणत्या प्रकारचे संबंध होते, का चॅलेंज झाले नाही ही मनुस्मृती? आता पुन्हा त्याच्यामध्ये मी आणखी काही तज्ञांशी बोललो, त्याच्यात ते म्हणाले की मनुस्मृती पॉप्युलर झाली म्हणून, म्हणजे वाईट अर्थाने पॉप्युलर झाली म्हणून, नाही तर अनेक स्मृती होत्या, ते सुद्धा कायद्याची न्यायशास्त्रच होती. अशी याज्ञवल्क्य स्मृती आहे, कौटिल्याचा सुद्धा सहभाग आहे यामध्ये. साधारणपणे मनुस्मृती तर अशी एकच एक स्मृती लागू होते आणि ती सारखं टिकत असेल तर केवळ ती पूजनीय होती, तिचाच इतका अंमल होता की ती अंमलबजावणीमध्ये राहिली, हे पटण्यासारखं नाही. त्याचा सर्वंकष विचार झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी सगळे काय म्हणू अवतरणं मी पुस्तकातलीच दिलेली आहेत. मला असं वाटतं कुरुंकरांनी आपल्याला या पुस्तकाच्या पलीकडे जाण्यासाठी हे काही ठिकाणी या जागा सोडलेल्या आहेत. ज्याला त्या समजलेल्या आहेत त्याने ते जागा घेऊन पुढे जायचं आहे. मी एकच एक विधान करू शकत नाही, ज्याची मी सुरुवातीलाच कबुली दिलेली आहे की त्यासाठी संस्कृतचा अभ्यास, प्राचीन भारताचा अभ्यास, प्राच्य विद्या याचा माझा सखोल अभ्यास नाही. पण हे पुस्तक वाचताना मला कॉमन सेन्सने जे मुद्दे पटत होते ते हे असे होते की जे मला साधे सुद्धा पटतात, की कुणीतरी एक वर्ण वर्ग व्यक्ती असल्यामुळे काही होत नाही. म्हणजे एक असंही कदाचित डिस्कशन झालं असतं, मी एका व्यक्तीशी बोलत होतो की त्या काळात ब्राह्मण वर्गाचा आधी भौतिक की आपल्याला श्राप लागेल, आपल्यावरती काहीतरी परिणाम होईल, दुष्परिणाम होईल, आपल्या मृत्यूनंतरच्या जीवनावरती, शेवटी या माणसावरती, या समाजावरती ते अवलंबून आहे, श्राद्ध कर्म वगैरे जन्मापासून आणि बाकीचे विविध रीतिरिवाज, सांस्कृतिक यज्ञोपचार,
इतर उपचार, कर्मकांड. पण असं मानावं तर कुरूंकरच म्हणतात की संघर्ष झालेले आहेत आणि ब्राह्मणांना सगळंच कबूल केलेलं मिळालेलं नाहीये स्मृतीमधलं, ते पण नाहीये. दुसरीकडे तेच दाखले देत आहेत की क्षत्रियांनी दावे केलेत की आमच्याकडनं तुमच्यापर्यंत वेद गेलेले आहेत आणि तुमच्याकडनं वेद आलेले तर अडणार नाहीत, कुरूंकरच म्हणतात. मग जर का असं असेल तर मग मनुस्मृती शिवाय काय अडलं असतं क्षत्रियांचं? नसतं अडलं. ते स्वतःच कायदा तयार करायला आणि अंमलबजावणी करायला सक्षम होते. मग हा कायदा अडॉप्ट करण्यात आला का? म्हणजे तेव्हाचं कायद्याचं मुख्य जे काही होतं ते अडॉप्ट करण्यात आलं होतं का? त्याला कबुली होती का? त्यांना मान्यता होती का? की तेव्हाच्या क्षत्रिय राजांना की आहे तशी त्यातल्या सगळ्या अन्यायाचा आम्हाला मान्य आहे. तर मग मनुस्मृतीतल्या विचारांचा सगळा दोष, पाप, पुण्य, त्याला काय पाप म्हणा, पुण्य म्हणा, जे काय असेल ते कोणाच्या झोळीत टाकायचं? माझ्या मते कुरूंकरांनी आपल्याला आखून या पुस्तकाच्या माध्यमातून हे प्रश्न दिलेले, ही वाट आहे, ती वाट घेऊन आणखी पुढे जावं लागेल, संवाद साधावा लागेल, एकमेकांशी बोलावं लागेल, तज्ञांनी या विषयावरती बोलावं लागेल. तर आपल्याला या मधल्या काळातल्या एका प्रचंड मोठ्या टप्प्याबाबतीत एका वेगळ्या अँगलने विचार करता येईल. मला माहिती आहे आणखी कोणी केला असेल तर कदाचित माझ्या या व्हिडिओ नंतर मला कोणीतरी टॅग करावं, कृपा करून मला जरूर सांगावं, मला ते वाचन करायला आवडेल आणि हा विषय आपल्याला त्या निमित्तानं पुढे नेता येईल. मनुस्मृती स्वतः कुरूंकरच म्हणतात, मनुस्मृती काही विचार त्याच धर्तीवरती हे माझे मी काही विचार म्हणलेले जे प्रामुख्याने प्रश्न आहेत, पण विचारांची सुरुवात प्रश्नांनी होते, त्यामुळे हे प्रश्न घेऊन आपण पुढे जाऊया. याविषयी जर का तुम्हाला काही बोलावंसं वाटलं, काही सांगावंसं वाटलं, काही तुमचे आक्षेप असले, मला जरूर सांगा. मी फेसबुकवरती आहे, ट्विटरवरती आहे. तुम्ही मला डायरेक्ट, ज्याला डीएम म्हणतात तसं डायरेक्ट मेसेज करू शकता आणि मला सांगू शकता काही तुम्हाला काही मुद्दा पटला किंवा काय ऍड करू शकता तुम्ही. मला जरूर संवाद साधायला तुम्हाला तुमच्याशी आवडेल. या अतिशय महत्वाच्या विषयावरती मला बोलण्यासाठी आमंत्रित केलं, यासाठी मी विश्वाधार देशमुखांचे आभार मानतो आणि नरहर कुरूंकरांच्या स्मृतींना वंदन करून इथेच थांबतो. सर्व काळ सर्व शुभेच्छा. धन्यवाद.